नमो बुद्धाय. धम्मपद. आज आपण पाहणार आहोत 13 लोकवर्ग. हीन धर्माचे सेवन करू नये, प्रमत्त राहू नये, मिथ्या धारणा बाळगू नये व जन्म मरणाचे चक्र वाढवू नये, निंद्य कर्म करू नये, उठावे, प्रमाद करू नये, धर्माचरण करावे. धर्माने वागणारा पुरुष इह त्याचप्रमाणे परलोकी सुखाने झोपतो. धम्मचारी सुखाने जगतात. धर्माप्रमाणे सदाचरण करावे, दुराचरण करू नये. धर्माचे आचरण करणारा इह व परलोकी सुखाने झोपतो. धम्मचारी सुखाने जगतात. जो इह लोकाला बुडबुड्या समान किंवा मृगजळाप्रमाणे क्षणभंगूर जाणतो, त्याच्याकडे यमराज पाहत नाही. मनुष्य जीवन बुडबुड्या समान आहे. या आणि राजरथाप्रमाणे विचित्र अशा या लोकाला पहा. मूढ येथे आसक्त होतात, पण ज्ञानी लोक त्यात आसक्त नसतात. ज्ञानी मनुष्याला आसक्ती नसते. आधी प्रमाद केला तरी जो नंतर प्रमाद करीत नाही, असा पुरुष मेघातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे या लोकाला प्रकाशित करतो. अप्रमादी ह्या लोकास प्रकाशित करतो. ज्याचे केलेले पाप कुशल कर्माने झाकले जाते, तो ढगापासून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे या लोकाला प्रकाशित करतो. कुशल कर्मानी मनुष्य ह्या लोकास प्रकाशित करतो. हे जग आंधळे आहे. त्यात फार थोडे लोक असे आहेत की जे पाहू शकतात व जाळ्यातून मुक्त झालेल्या पक्षाप्रमाणे स्वर्गाला जातात. हे जग आंधळ्या समान आहे. हंस प्रकाशात उडतात, वृद्धिमान आकाशात उडतात. सेनेसह माराला जिंकून प्रज्ञावान लोक संसारातून मुक्त होतात. धीर लोक निर्वाणास जातात. एका सत्य धर्माचे उल्लंघन करून जो मनुष्य खोटे बोलतो, जो परलोक जाणत नाही, असा मनुष्य करणार नाही असे कोणतेच पाप नाही. खोटे बोलणारा कोणतेही पाप करू शकतो. कंजूस लोक देवलोकाला जात नाहीत. मूर्खच दानाची प्रशंसा करीत नाहीत. धीर लोक दानाचे अनुमोदन करतात व त्या योगेच ते सर्व लोकात सुखी होतात. धैर्यवान दानाचे अनुमोदन करतात. पृथ्वीवर सार्वभौमत्व, स्वर्गगती अथवा सर्व जगाचे साम्राज्य ह्या सर्वांपेक्षा श्रोतापती फल प्राप्ती श्रेष्ठ आहे. स्वर्गापेक्षाही श्रोतापती फल श्रेष्ठ आहे. या पुढील भागात आपण पाहणार आहोत बुद्ध वर्ग. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.